सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 177वा. तर आजपासून आपल्या कथेमध्ये नवीन बिल्डअप आणि ट्विस्ट येणार आहे. इथून पुढची कथा आपल्याला अशा वळणावर घेऊन जाणार आहे जिथे जवळपास खूप वर्षांचा गॅप येणार आहे. तर चला वळूयात कथेकडे. आजच्या भागापासून खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने कथा पुन्हा चालू होत आहे, त्यामुळे सगळ्यांनी भाग लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकायचा आहे. चला. वाड्याचं अंगण अजूनही कालच्या उत्सवाने गुलाबी रंगाच्या छटेत रंगून गेलं होतं. गच्चीवर प्रियाच्या खांद्यावर हात ठेवून उभा असलेला शिवम खाली चाललेला ते पाहत सुकावला होता. पण निसर्गाचा एक नियम आहे. सुखाचा सुळसुळाट जिथे सगळ्यात जास्त असतो तिथेच कुठेतरी शांततेचा एक गंभीर प्रवाहही वाहत असतो. तेवढ्यात शिवमच्या खिशातील फोन पुन्हा एकदा व्हायब्रेट झाला. त्याने खिशातून फोन काढला. स्क्रीनवर पुन्हा एकदा डॉक्टर रोहितचं हेच नाव होतं. अरे, डॉक्टर रोहितचा फोन होता. पुन्हा आलाय. मगाशी तर बोलणं झालं होतं ना? शिवमने आश्चर्यचकित होऊन प्रियाकडे पाहिलं. प्रिया हसली आणि म्हणाली, अहो, त्यांना अजून काहीतरी सांगायचं असेल. लावा ना स्पीकरवर. शिवमने फोन उचलला आणि कानापाशी लावला. काय हो डॉक्टर रोहितराव, मगाशी भाच्याला बघून मन भरलं नाही आमचं, म्हणून पुन्हा फोन केला की काय? इथे वाड्यावर आबासाहेबांनी अख्ख्या गावाला जेवण घातलंय बघा. पण फोनच्या पलीकडून मगाच्या सारखा जल्लोष किंवा हसण्याचा आवाज आलाच नाही. तिथे एक गूढ शांतता होती. फक्त डॉक्टर रोहितच्या श्वासांचा आवाज येत होता. डॉक्टर रोहित, काय झालंय हो? पल्लू ठीक तर आहे ना? आणि बाळ ठीक आहे ना? शिवमचा रॉयल सुरातला आवाज एका सेकंदात काळजीत बदलला. शिवम पाटील, हो. डॉक्टर रोहितचा आवाज कमालीचा गंभीर आणि जड झाला होता. पल्लवी आणि बाळ एकदम व्यवस्थित आहेत, पण एक अशी गोष्ट घडलीये जी मला समजत नाहीये की मी तुम्हाला आनंदाची बातमी म्हणून सांगू की, असं म्हणून डॉक्टर रोहितचा शब्द तिथेच अडकला. अहो, मित्रासारखं बोला. काय झालंय नक्की? शिवमने गच्चीच्या कठडाला धरत विचारलं. प्रियाही आता काळजीने फोनच्या जवळ आली होती. डॉक्टर रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला. शिवम पाटील, तुम्हाला तर माहितीच आहे की मी ज्या USA च्या सर्वात मोठ्या रिसर्च हॉस्पिटलमध्ये सिनियर सर्जन म्हणून काम करतोय, तिथं हेड ऑफ द डिपार्टमेंट या पोस्टसाठी गेल्या 3 वर्षांपासून कॉम्पिटिशन सुरू होती. जगभरातून नामांकित डॉक्टर्स शॉर्टलिस्ट झाले होते. हो, माहिती आहे की. तुम्ही नेहमी सांगायचे की ते. मग काय झालं? शिवमने विचारलं. शिवम पाटील, आज संध्याकाळी हॉस्पिटलच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने अधिकृतपणे घोषणा केली. त्यांनी माझं काम पाहिलं. माझे रिसर्च पेपर पाहून माझी त्या आंतरराष्ट्रीय हॉस्पिटलमध्ये चीफ हेड म्हणून निवड केली आहे. मी त्या संपूर्ण हॉस्पिटलचा प्रमुख झालोय. शिवम पाटील, डॉक्टर रोहितने बातमी सांगितली. अरे वा, डॉक्टर रोहित, काय सांगताय? अरे, हा तर इतिहासच घडला. आपले डॉक्टर रोहित 7 समुद्र पार एका आंतरराष्ट्रीय हॉस्पिटलचे हेड झाले. वा, पल्लवीने तर आम्हाला छोटा डॉक्टर दिलाच तर, पण तुम्ही तर थेट मुकुटच घातलात डोक्यावर अमेरिकेचा. पण शिवम पाटील, ऐका तर. डॉक्टर रोहितचा आवाज कमालीचा भावुक झाला होता. या प्रमोशन सोबत त्यांनी माझ्यासमोर एक अत्यंत कडक आणि महत्वाचा करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ठेवला आहे. हा रिसर्च प्रोजेक्ट आणि हेडची पोस्ट मला सोडता येणार नाही. हा अधिकृत करार चक्क 22 वर्षांचा आहे. 22 वर्ष? हा आकडा ऐकताच शिवमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एका झटक्यात हवेत विरघळला. काय? 22 वर्ष? शिवमच्या तोंडातून शब्दच फुटला. हो शिवम पाटील, डॉक्टर रोहितचा आवाज रडवलेला झाला होता. या 22 वर्षांत मला हे हॉस्पिटल, हा देश आणि हा रिसर्च सोडता येणार नाही. मला वर्षातून फक्त 15 दिवस सुट्टी मिळेल. तीही इमर्जन्सी असेल तरच. म्हणजेच आमचं हे छोटं बाळ, आमचं बेबी आता थेट त्याच्या तरुणपणातच भारतात आपल्या वाड्याच्या मातीत पाय ठेवू शकणार आहे. आम्ही पुढची 22 वर्ष अमेरिकेतच लॉक झालोय. शिवम पाटील, आपण ठरवलं होतं ना की बाळ मोठं झालं की त्याला घेऊन तुम्ही आणि मी आपल्या शेतात फिरायला जाऊया.
ती स्वप्न आता 22 वर्ष तरी पूर्ण होऊ शकत नाही. गच्चीवरची हवा अचानक जड झाली होती. फोनचा आवाज सुरूच होता, पण गच्चीवर मात्र फक्त शांतता आणि शिवम प्रियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू उरले होते. शिवमने फोन स्क्रीनकडे पाहिलं. व्हिडिओ कॉल सुरू झाला होता. पलीकडे पल्लवी बेडवर पडून होती. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं. ती थकलेल्या आवाजात म्हणाली, शिवम, डॉक्टर रोहितला एवढं मोठं यश मिळालंय. मला त्याचा अभिमान आहे रे. पण पण माझं बाळ माझ्या मातीपासून दूर वाढणार. त्याला आबासाहेबांचा हात कधी डोक्यावर लाभणारच नाही. त्याला प्रियाच्या हातचं जेवण मिळणार नाही. शिवम, माझ्या बाळाला 22 वर्ष वाड्याची ओसरी बघता येणार नाही रे. पल्लवी लहान पोरासारखी रडू लागली. शिवमच्या छातीत जणू कोणीतरी सुरी खुपसली होती. त्याची बालमैत्रीण जिच्यासोबत त्याने बालपण घालवलं, ती आता 7 समुद्रापार एका रॉयल सोन्याच्या पिंजऱ्यात अडकली होती. यश तर प्रचंड मिळालं होतं, पण त्या यशाची किंमत म्हणून आयुष्याची 22 वर्ष द्यावी लागणार होती. शिवमने स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. तो रॉयल शेतकरी होता, सुखात न हरकणारा आणि दुःखात न खचणारा. त्याने कडक आवाजात पल्लवीला टोकलं, पल्लू, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. अरे, गावाकडची माणसं दिल्लीपर्यंत पोहोचली की कौतुक होतं. आपला डॉक्टर रोहित थेट अमेरिकेत राजा झालाय. डॉक्टर म्हणून त्याने जगाच्या पाठीवर भारतातल्या माणसाचं नाव कोरलंय. हा रडण्याचा क्षण नाही, हा ताठ मानेने जगण्याचा क्षण आहे. पण शिवम, 22 वर्ष? डॉक्टर रोहितने विचारलं. डॉक्टर रोहित, 22 वर्ष म्हणजे आयुष्य संपत तर नाही ना हो. तुम्ही तिथं राहून जगाची सेवा करा. आणि पल्लू, तू ऐक, तुझं बाळ जरी तिथे वाढलं ना, तरी त्याच्या नसा नसात रॉयल शेतकरीचं रक्त आहे. त्याला सांग, तुझा एक मामा भारतात वाडा सांभाळून तुझी वाट बघतोय. तू येऊ नकोस पल्लू. वेळ मिळाला की हा तुझा शिवम स्वतः अमेरिकेत येईल तुझ्या बाळाला भेटायला. पण त्याला आपले संस्कार, संस्कृती, परंपरा सगळं शिकव. आणि हीच तुझी 22 वर्षांची कमाई असेल पल्लवी, भारतातून अमेरिकेत राहण्याची. पण डॉक्टर रोहित, ही सुवर्ण संधी सोडायची नाही, हा शिवमचा शब्द आहे. प्रियाने फोन हातात घेतला. तिच्याही डोळ्यात पाणी होतं. पल्लवी, डॉक्टर रोहित, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आबासाहेबांना जेव्हा कळेल ना, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल. तुम्ही तिथे खंबीर राहा, असं म्हणून हसून फोन ठेवला. जेव्हा शिवम आणि प्रिया खाली आले आणि त्यांनी आबासाहेबांना ही बातमी दिली, तेव्हा आबासाहेबांच्या डोळ्यात एकाच वेळी 2 अश्रू आले. एक डॉक्टर रोहितचा, यशाचा, अभिमानाचा, आणि दुसरा पल्लवीच्या दूर जाण्याच्या दुःखाचा. आबासाहेबांनी आपली काठी जमिनीवर ठोकली आणि म्हणाले, ढोल अजून जोरात वाजवा रे. माझ्या पल्लवीच्या नवऱ्याने अमेरिकेत नाव गाजवले. 22 वर्ष काय, हा वाडा 100 वर्षही पल्लवीची वाट पाहिली. डॉक्टर रोहित आणि पल्लवीच्या त्या भावनिक बातमीला काही दिवस उलटून गेले होते. वाड्यावर अजूनही त्या आठवणींची किंचित शांतता होती. पण आजची सकाळ मात्र काहीतरी वेगळाच उत्साह घेऊन आली होती. कारण आज चक्क पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या चैतन्याला कित्येक दिवसांनी, कित्येक महिन्यांनी हक्काची सुट्टी मिळाली होती. अस्मीने काल रात्रीच फोन करून वाड्यावर निमंत्रण दिलं होतं. आज सुट्टीचा दिवस आहे, सगळेजण आमच्या घरी जेवायला यायचे. एकही जण वाड्यावर थांबणार नाही. आबासाहेबांच्या परवानगीने अख्खी रॉयल टोळी नटून थटून चैतन्याच्या घरी पोहोचली. शिवम आणि प्रियासोबत त्यांचा 3 वर्षांचा गोड समजूतदार मुलगा प्रियांश आणि त्याची बहीण शिवांशी सुद्धा होते. तेवढ्यात घराचं दार उघडलं आणि 1.5 वर्षांची गोड चिमुरडी गोलू मोलू गाल असलेली पौर्णिमा धावतच बाहेर आली. तिने समोर तिच्या लाडक्या शिवम मामाला पाहिलं आणि तिचे डोळे आनंदाने चमकले. मामा मामा म्हणून पौर्णिमेने तिचे दोन्ही छोटे छोटे हात हवेत पसरले. अरे माझी रातराणी म्हणून शिवमने सुद्धा आपली रॉयल ढब बाजूला ठेवून एका झटक्यात आपल्या भाचीला कडेवर घेतलं आणि तिच्या गालाचा पाय घेतला. पौर्णिमा तिच्या मामावर एवढी खुश होती की तिने तिचे चिमुकले हात शिवमच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. अस्मी हसत हसत पुढे आली आणि म्हणाली, बघा आबासाहेब, ही पोरगी मला विसरून जाते जेव्हा तिचा हा शिवम मामा समोर येतो. सकाळपासून हट्ट धरून बसले की मामा कधी येणार.
अगं येऊ दे ग, आमची एकुलती एक भाची आहे ती. अख्खं राज्य वारसा म्हणून लिहून देईन तिच्या नावावर. शिवमने कॉलर उडवत लाड केले, ज्यावर मागे उभी असलेली प्रिया हसून म्हणाली, अहो सगळं तिच्यासाठीच आहे. गप्पा गोष्टी झाल्या. चैतन्याने पोलीस खात्यातले काही मजेशीर किस्से आबासाहेबांना ऐकवले आणि नंतर अस्मीने बनवलेल्या सुसाग्र जेवणावर सगळ्यांनी ताव मारला. पुरणपोळीचा बेत असल्यामुळे सगळेच तृप्त झाले होते. जेवण झाल्यावर मोठी मंडळी ओसरीत निवांत गप्पा मारत बसली. तर मुलं हॉलमध्ये चटईवर खेळणी घेऊन खेळू लागली होती. आणि 3 वर्षांचा प्रियांश एकदम शांत समजूतदार होता. तो आपल्या छोट्या शिवांशीला खेळत होता आणि सोबत एक खेळण्यातील गाडी फिरवत होता. तेवढ्यात तिथं खोडकर पौर्णिमा आली. तिला प्रियांशची ती गाडी हवी होती. सारखं तिला त्याने घेतलेलं साहित्य हवं असायचं. तिने गाडी ओढण्याचा प्रयत्न केला, पण प्रियांशने गाडी घट्ट पकडून ठेवली होती. आता 1.5 वर्षांच्या पौर्णिमा मॅडमला आला राग. तिने जास्त विचार न करता थेट प्रियांशच्या छोट्या हातावर चटकन धाव घेतली आणि आपल्या लहान दातांनी त्याला जोरात चावली. आणि बापरे, इतकी नाटकी, एकदम अस्मीसारखी होती ती. आणि काय झालं काय माहितीये, नवल म्हणजे चावल्यानंतर प्रियांश रडला नाही, तर स्वतः खोडी काढणारी पौर्णिमाच उलट मोठ्या मोठ्याने रडू लागली. तिने स्वतः रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलं. पौर्णिमाच्या रडण्याचा आवाज ऐकून किचन मधून अस्मी, प्रिया आणि बाहेर बसलेले शिवम धावत हॉलमध्ये आले. काय ग पोरी, काय झालं, का रडते माझी राणी? शिवमने लगेच पौर्णिमेला कडेवर घेतलं आणि ती रडत रडत प्रियांशकडे बोट दाखवू लागली. अस्मीने प्रियांशला प्रेमाने विचारलं, प्रियांश बाळा, काय केलंस तू तिला? का रडते ती? तिची खेळणी घेतलीस का तू? 3 वर्षांचा प्रियांश अतिशय शांतपणे उभा होता. त्याच्या डोळ्यात एकही थेंब पाणी नव्हतं आणि तो काहीच बोलत नव्हता. त्याने आपला उजवा हात मागच्या मागे लपून ठेवला होता. प्रियाने हे नोटीस केलं. ती प्रियांश जवळ गुडघ्यावर बसली आणि त्याचा तो लपवलेला हात हळूच पुढे आणला. हात पुढे येताच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच तोंडून बापरे असा आवाज निघाला. प्रियांशच्या गोऱ्या पान हातावर पौर्णिमेच्या लहान लहान दातांचे लाल चुटूक वळ उठले होते. तिथूनच रक्त यायचं बाकी होतं. अरे देवा, हिने तर प्रियांशला चावलंय असं म्हणून सगळे नवल करत होते. अस्मीला वाईट वाटले, कारण तिचा लाडका भाचा होता ना. आणि ती पौर्णिमाला रागवू लागली. पौर्णिमा, किती खोडकर आहेस ग तू, स्वतः चावतेस आणि स्वतःच रडतेस. प्रियाने काळजीने प्रियांशचा हात फुंकला. बाळा, तुला एवढं जोरात लागलं, मग तुम्ही रडला का नाही? आणि तुम्ही काही बोलला का नाही? त्या 3 वर्षांच्या प्रियांशने आपले मोठे मोठे करारे डोळे उंचावले. अगदी शिवम सारखीच मान ताट केली आणि बोबड्या आवाजात म्हणला, आई, ती लहान आहे ना. आणि आबासाहेब म्हणतात की रॉयल शेतकरी कधी मुलीवर हात उभारत नाहीत आणि रडत तर अजिबात नाहीत. प्रियांशचे हे शब्द ऐकून हॉलमध्ये एका सेकंदात शांतता पसरली. आबासाहेबांचा ऊर अभिमानाने भरून आला. शिवमने पौर्णिमेला अस्मीच्या हातात दिलं आणि आपल्या 3 वर्षांच्या वाघाला प्रियांशला थेट छातीशी घट्ट आवळलं. शिवमने प्रियांशला अगदी जवळ घेतलं आणि म्हणाला, माझा बाप आहेस तू प्रियांश, अगदी आबासाहेबांचा खरा वारसदार. शिवमच्या डोळ्यात कौतुकाचे पाणी आले. प्रियानेही आपल्या मुलाच्या कपाळावर पाय घेतला. वाड्याची ही पुढची पिढी किती संस्कारक्षम आणि खंबीर घडते हे पाहून चैतन्य आणि अस्मी थक्कच झाले होते. तर प्रियांश खूप समजूतदार वृत्ती असलेला आणि मुलींच्या बाबतीत एकदम चांगल्या प्रकारे व्यवहार करणारा व्यक्ती भविष्यात होणार असं सगळ्यांना दिसत होतं. पण ही पौर्णिमा, बाप रे, नक्कीच प्रियांशच्या नाकात दम करेल हे पण दिसत होतं ना. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण खरी होणार होती बहुतेक. पण पुढेही प्रियांशचा स्वभाव असाच राहील कशावरून? आणि जर याचा स्वभाव असा राहिला नाही, तर प्रियांश आणि पौर्णिमामध्ये जबरदस्त टशन रंगणार हे तर नक्की होणार होतं. पण पौर्णिमाचं आणि प्रियांशचं जमणार की नाही हे आपण सेकंड राऊंड मध्ये, म्हणजे रॉयल शेतकरी 2 या कथेमध्ये नवीनच पाहणार आहोत. तर चला, यापुढे अजून काय घडतंय ते बी पाहूयात. अशातच अचानक एक दिवस वकील आले.
वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये तो वकील शांतपणे बसला होता. त्याच्या हातात कोर्टाची फाईल नव्हती, तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा आणि वैद्यकीय परिषदेचा एक अधिकृत शिक्का मारलेला सरकारी आदेश होता. आबासाहेबांनी थरथरत्या हाताने तो कागद हातात घेतला. त्या कागदावर सगळ्यात वर ठळक अक्षरात एका कमिटीचे नाव आणि खाली मंजुरीची तारीख दिली होती. ती तारीख पाहताच आबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. त्यांची काठी हातातून सुटली आणि ते सोफ्यावरच मटकन खाली बसले. आबासाहेब, आबासाहेब काय झालं? कुणाची नोटीस आहे ही? शिवमने काळजीत पडून विचारलं. प्रिया पटकन पाणी घेऊन पुढे झाली. अतुल आणि नुकतेच घरी आलेले चैतन्य, अस्मी सगळेच जवळ आले. आबासाहेबांनी गजबजलेल्या आवाजात सांगितलं, शिवमराजे, अहो ही कोणती कोर्टाची नोटीस नाही हो. हा तर माझ्या पाटीलबाईंचा म्हणजेच तुमच्या आईसाहेबांचा जिवंत आशीर्वाद आहे हो. अख्ख्या हॉलमध्ये शांतता पसरली. आईसाहेबांचं नाव घेताच प्रत्येकाचा गळा दाटून आला. वर्षांपूर्वी झालेल्या त्या एका भीषण अपघातात आईसाहेब, हा वाडा, ही माणसं सोडून देवाघरी गेल्या होत्या. पण आज अचानक त्या अपघाताच्या दिवशी काय घडलं होतं याचं गुपित बाहेर येणार होतं. वकिलाने चष्मा नीट करत सांगितलं, आबासाहेब बरोबर बोलतायत शिवमराव. ज्या दिवशी आबासाहेब आणि आईसाहेबांच्या गाडीला तो भीषण अपघात झाला त्या दिवशी ते कोर्टाच्या कामासाठी बाहेर गेले नव्हते. आईसाहेब स्वतः दिल्लीला जाऊन एका अत्यंत महत्वाच्या मंजुरीसाठी लढा देत होत्या आणि अपघाताच्या दिवशी अगदी काही तास आधीच सरकारकडून ही परवानगी मंजूर झाली होती. आईसाहेबांची ती शेवटची इच्छा होती. पण कसली परवानगी वकील साहेब? शिवमने आश्चर्याने विचारलं. आबासाहेबांनी शिवमच्या खांद्यावर हात ठेवला आणि भूतकाळात हरवून सांगू लागले, शिवमराजे, जेव्हा तुम्ही आणि अस्मी उच्च शिक्षणासाठी या वाड्यापासून, आमच्यापासून दूर त्या मोठ्या शहरात गेलात ना, तेव्हा आईसाहेब रात्री रात्री रडायच्या. तुमची खोली बघून त्यांना राहावायचंच नाही. तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक हट्ट धरला होता, आबासाहेब, आज आपल्या घरची परिस्थिती चांगली आहे म्हणून आपली मुलं शहरात जाऊन शिकली. पण या पंचक्रोशीतल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचं काय? उच्च शिक्षणासाठी, कॉलेजसाठी या मातीतली लेकरांना आपली घरं सोडून दूर जावं लागतं. आपली नातवंड तरी निदान आपल्या डोळ्यासमोर राहिली पाहिजेत. आपल्या गावात एक असं भव्य कॉलेज उभं राहायला पाहिजे जिथे गरिबांच्या पोरालाही राजासारखं शिक्षण मिळेल. आबासाहेबांचे हे शब्द ऐकून प्रियाने डोळ्याला पदर लावला. अस्मी तर थेट आबासाहेबांच्या गळ्यात पडून रडू लागली. वकिलाने फाईल उघडून शिवमच्या हातात दिली. होय शिवराव, हेच ते मंजुरी पत्र आहे. तुमच्या आईसाहेबांच्या प्रयत्नामुळे सरकारने तुमच्या गावासाठी एक शैक्षणिक संकुलाची परवानगी दिली आहे. या कॉलेजमध्ये पारंपरिक कोर्स तर असतीलच, पण त्याच सोबत इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अख्ख्या जिल्ह्याला हेवा वाटावं असं एक भव्य मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. MBA साठी MD पासून नर्सिंग पर्यंतचे सर्व मेडिकल कोर्सेस यात समाविष्ट असतील. सरकारी कागदावर आईसाहेबांची डिजिटल स्वाक्षरी आणि त्यांचा तो हसरा फोटो पाहून शिवमच्या डोळ्यातून अंगारा आणि पाणी एकत्र बाहेर पडले होते. कारण हे सगळं शक्य झालं होतं आईसाहेब, आबासाहेब आणि डॉक्टर मुजुमदार आणि त्यांच्या बायको यांच्यामुळेच. कारण मेडिकलसाठी त्यांनीच सहयोग केला होता यामध्ये. असं म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी मागे उरावे. हेच केलं होतं इथं आईसाहेब आणि डॉक्टर मुजुमदार यांनी. त्याने तो कागद आपल्या छातीशी घट्ट लावला. आईसाहेब आज या जगात नव्हत्या, पण त्यांनी पुढच्या पिढीसाठी, प्रियांश, शिवांशी आणि पौर्णिमासाठी गावातच ज्ञानाचं भांडार उघडून ठेवलं होतं. शिवमने आबासाहेबांच्या चरणाला स्पर्श केला आणि अत्यंत करारी रॉयल आवाजात घोषणा केली, आबासाहेब डोळे पुसा आता. आईसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न अर्धवट राहणार नाही. दुबईच्या ऑर्डर मधून जो काही नफा मिळाला ना, तो सगळा पैसा आणि आपली शेतातील ती डोंगरा शेजारची 100 एकर जमीन आहे ना, मी या कॉलेजसाठी दान करतोय. या मातीचा धान्या वाघ 7 समुद्रापार जाऊन डॉक्टर होऊन शकतो. डॉक्टर रोहित तर याच मातीत आता हजारो डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवी तयार होतील. आणि या कॉलेजचं नाव असेल ते पण आईसाहेबांच्या नावावरच उभं राहणार.
आणि ते नाव असेल आईसाहेब इंटरनॅशनल मेडिकल अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी. वाड्याच्या ओसरीत जणू नवं चैतन्य आलं. प्रियांश आणि पौर्णिमा खेळता खेळता शिवम मामाकडे पाहत होते. जणू त्यांनाही समजत होतं की त्यांच्या भविष्याची पायाभरणी आज याच वाड्याच्या ओसरीत झाली आहे म्हणून. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.